मलकापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? सातव्यांदा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहात। 5 वेळा आमदार म्हणून तुम्ही काम केले मतदारसंघामध्ये। प्रचार कसा सुरू आहे? प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? मलकापूर मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रचाराच्या निमित्तानं जनतेचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी आपली चूक झाली, आम्ही खोट्या चर्चेवरती विश्वास ठेवला, अशा प्रकारची भावना व्यक्त करताना ते दिसतात। काय वाटतं की मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय चांगला? कुठला अजेंडा घेऊन मतदारासमोर जात आहे सध्या? आज आपण मतदारसंघामध्ये विकासाचा अजेंडा हाच आपला मुख्य मुद्दा आहे। विकासाच्या जोरावर आणि सामर्थ्यावर आपण जनतेला या ठिकाणी अपील करत असतो। गेल्या 5 वेळा सुद्धा आपण सातत्यानं कामं केलीत, म्हणून लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि सलग 5 वेळा निवडून दिला। आणि मागच्या अपप्रचाराला जे खोटं नेरेटिव्ह सेट केलं होतं विरोधकांनी, त्यामुळे त्यांनी थोड्या मतानं आपला पराभव झाला, परंतु ते चूक दुरुस्त करण्याकरता आता जनता तयार आहे। जे विद्यमान आमदार आहेत मलकापूरचे, विकासाचा दावा करताय, मलकापूरमध्ये विकास केलाय, वाटतं तुम्हाला विकास केलाय त्यांनी? त्यांना विकास काय आहे हे कळलंच नाही। वास्तविक मानव विकासाचा निर्देशांक जो असतो तो असतो 4 गोष्टीवरती। एक म्हणजे आरोग्य, सिंचन, शिक्षण आणि एम्प्लॉयमेंट। या 4 गोष्टीमध्ये त्यांनी कामच केलं नाही। त्यांनी रस्ता म्हणजे विकास हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आता ह्या सर्व गोष्टी आज आपला मतदारसंघ बारमाही वाहतुकीच्या दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त चैनसुख संचेतीने केलं। एकही गाव असं नाही की ज्या ठिकाणी आपण बारमाही वाहतुकीचे दर्जेदार रस्ते केलेले नाही आहे। आणि पूर्णा परिसरामध्ये जिथे एखादा माणूस मेला तर त्याला प्रेतासारखं बाजीवर टाकून आणावं लागत होतं, आज ती परिस्थिती नाही आहे। आणि हे कशामुळे? कारण की ते काम आपण केलं, म्हणून आज रात्रंदिवस 24 तास आमच्या डोक्यामध्ये विकास विकास आणि विकासच असतो आणि त्याला न्याय देण्याकरता आपण सदैव तत्पर असतो। म्हणून लोकांचा विश्वास अनेक वर्ष आपल्यावर राहिलेला आहे आणि भविष्यामध्येही राहील। या ठिकाणी जनतेवरती पूर्ण माझा प्रचंड विश्वास आहे। विद्यमान आमदारांचा विकासाचा दावा फेल आहे असं वाटतं तुम्हाला? हे बघा, त्यांनी विकास हा त्यांना कळलाच नाही। विकास त्यांनी कोणताही केलेला दिसत नाही। रस्ता ठीक आहे, परंतु आज 1300 किलोमीटरचे रस्ते आहेत मलकापूर मतदारसंघामध्ये, आणि काही रस्त्यांनाच ते हात लावू शकले। बाकी मोठमोठ्या इमारती, जे न्यायालय, हे सर्व कामं कोणी केलेली आहेत? तुम्हाला जर विकास बघून घ्यायचा असेल तर एका रस्त्यावरती तुम्ही तहसील कार्यालयापासून तर नांदुरा नाकापर्यंत जा, तिथे तहसील कार्यालय नव्याने पण उभारलेलं आहे। ते कुणी केलं? चैनसुख संचेती। त्याच्यात थोडंसं पुढे गेलात तर नगर परिषदेची 143 वर्ष जुनी इमारत पाडून एक नवीन तुमदार इमारत निर्माण करण्याचं काम हे कोणी केलं? चैनसुख संचेती। त्यानंतर थोडंसं पुढे गेलं तर न्यायालय आहेत, न्यायालयाची 10 कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य इमारत हे बांधण्याचं काम कोणी केलं? सिनियर डिव्हिजन ADJ अशा प्रकारचं या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय आणण्याचं काम कोणी केलं? ते चैनसुख संचेतीने केलं। त्याचबरोबर थोडंसं पुढे गेलात तर या नांदुरा नाका ते तहसील चौक हा रस्ता अतिशय दुरावस्था होती, आपण त्याला दर्जेदार अशा प्रकारचं रस्त्याचं रुंदीकरण केलं। आजही जसंच तसं आहे। सध्या महायुतीकडनं लाडक्या बहिणीचा मोठा प्रचार केला जातो, लाडक्या बहिणी योजनेचा सध्या गवगव केला जातोय, मात्र विरोधक आरोप करतात की लाडक्या बहिणीचा महायुतीला फायदा होणार नाही। काय वाटतं तुम्हाला? हे बघा, ही फार मोठी गेम चेंजर योजना आहे। याच्यामध्ये थेट महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी दिलेली ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे।
आणि यामुळे आपल्या मतदारसंघात 97,000 महिलांना याचा थेट लाभ पोहोचलेला आहे. आणि मी त्या लाडक्या बहीण योजनेचा या मलकापूर मतदारसंघाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला विसरणार नाही, हे सत्य आहे. आज गृहमंत्री अमित शहाची सभा होते, मोठ्या संख्येनं नागरिक येतील. मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं? मतदारांना की जे प्रकल्प आपले आज गेल्या 5 वर्षामध्ये थांबलेले होते, रखडलेले होते, जिगावचा प्रकल्प आहे जो आमच्या कालखंडात आम्ही सुरू केला आणि तब्बल आज 15,000 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले. अजून मोठमोठे प्रकल्प म्हणजे बंदिस्त पाईपलाईन मधून सूक्ष्म सिंचनाच्या योजना या सुरू करण्याचं काम जे राहिलेलं आहे ते आपण पुढच्या कालखंडामध्ये करू आणि हजारो शेतकऱ्यांना, जवळपास 1.5 लाख एकर शेतकऱ्यांना अजून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचं काम भविष्याच्या कालखंडात करणार आहे. आत्ताच टेंडर झालं एक बोदवड उपसा जलसिंचन योजनेचा 1500 कोटीचं, ते काम आपण करणार आहोत. आपल्या मतदारसंघातली अनेक गावं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत. आज सरकार इथे महायुतीचं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये केलेले कामं हे त्यांचे असू शकत नाही. सरकार आमचं, योजना आमच्या, सर्व काही 900 निर्णय घेतले महायुती सरकारने आपले एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आणि हे एका दिवसात झालेलं काम नाही आहे. आणि हे विकासाचा जो अजेंडा आहे हा आमचा अजेंडा आम्ही पुढे वाढवू. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही आजपर्यंत ITI कॉलेज असो, सिनियर कॉलेजेस असो, त्यानंतर शैक्षणिक शाळा असो, हे आजपर्यंत निर्माण केले आहे. त्याचबरोबर पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही अनेक शैक्षणिक हब या ठिकाणी होईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून नांदुऱ्याला एक ट्रॉमा केअर सेंटर, त्यानंतर नवीन दवाखाना, त्याचबरोबर मेडिकलचे डॉक्टरांचे क्वार्टर्स, हे सर्व आम्ही निर्माण केलेले आहे ऑलरेडी. मागच्या तुम्ही 25 वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व करताय, मलकापूर मतदारसंघाचं. मधला 5 वर्षाचा काळ बघता म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात किंवा आमदारही नव्हतात, मात्र 25 वर्ष आमदार राहिल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला मलकापूर मतदारसंघातली जनता निवडून दिलं असं वाटतं? तुम्हाला विश्वास आहे? प्रचंड विश्वास आहे. जनता आपली जी काही थोडीशी चूक झाली ती दुरुस्त करण्याकरता तयार आहे. त्यांना आता सत्य, दूध का दूध आणि पाणी का पाणी अशा प्रकारचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर निर्माण झालेलं आहे. भाऊ, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडून येणार अशा प्रकारची काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शेवटचा प्रश्न आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला? महायुतीचं सरकार हे राज्यात येणार, हे सुद्धा काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नक्कीच. तर हे होते मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चैनसुखजी संचेती. त्यांनी दावा केलाय की मलकापूर मतदारसंघावरती पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. कॅमेरामन नीरज देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.